तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये। तर सकाळी सकाळी आल्याच्यानंतर पूर्ण पिल्लं आपली सोडून घेतलेली आहेत। आता हे 48 दिवसाची आपली पिल्लं आहेत, एक नंबर क्वालिटीचे। पूर्ण पिल्लांची वाढ बघू शकता कशा पद्धतीने झाली आहे। आता याच्यामध्ये 10 दिवसानं छोटे काही पिल्लं आहेत, पण पूर्ण पिल्लं एका साईजमध्ये दिसत आहे। तर आजचा मेन मुद्दा म्हणजे आपल्या जे उन्हाळ्यामध्ये आपण कोंबड्या अंड्यावरती बसवल्या होत्या, त्यांचा हा छोटासा व्हिडिओ होणार आहे। त्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा। उन्हाळ्यामध्ये त्यांची आपण काळजी चांगल्या पद्धतीने घेतली, पण रिझल्ट थोडा वेगळाच निघालेला आहे। तर पिल्लं दाखवून देतो तुम्हाला एकदा। सकाळी सकाळी आल्याच्या नंतर पहिलं आपण पिल्लं पाहिली, बघू शकता 40 अंडी होती। 40 अंड्यांपैकी 29 पिल्लं निघालेली आहेत। काय 5 अंडे खराब झालीत आणि 6 अंडे खराब झालीत आणि 4 पिल्लं बघू शकता पिल्लं बनले होते आणि निघताना वेळेस पिल्लांची मोटिलिटी झालेली आहे। 4 पिल्लं हे बघू शकता मेलेली आहेत। उन्हाच्या तापमानामुळे पिल्लांची मर होत आहे। तरी चांगल्या पद्धतीत उन्हाळ्यामध्ये पिल्लं निघालीत, पण पिल्लं निघताना वेळेस पिल्लांची मोर्टॅलिटी होत आहे, मर होत आहे। त्यामुळे उन्हाळ्याच्या कोंबड्या अंड्यावरती बसवणे हे थोडं अवघड आहे, नुकसान जास्त प्रमाणात होते। आता बाकीची जी पिल्लं आहेत, पूर्ण जे मोठे काल निघालेले पिल्लं आहेत ते या कोंबडी खाली आहेत। काही खराब अंडे हिच्या खालीच आहेत अजून। जस्ट सकाळी आलो होतो, लगेच व्हिडिओ काढायचा म्हटलो म्हणून व्हिडिओ काढला। आणि हिच्या खाली जे आहेत ते जस्ट आता काही पिल्लं निघालेली आहेत, त्यामुळे हे बघू शकता इकडल्या साईडला थोडे पिल्लं वीक आहेत। उन्हाळ्यामध्ये जास्त प्रमाणात नुकसान होते। खूप पिल्लांची मर झाली आणि काही अंडे खराब पण झालेले आहेत। आपले सरासरी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेलच की आपले अंडे कधी आपल्या कोंबड्या खराबच करत नाहीत, पण उन्हाळ्यामध्ये बसवल्यामुळे अंडे खराब झालेले आहेत। तर उन्हाळ्यामध्ये थोडं जर थंड वातावरण असेल तरच कोंबड्या अंड्यावरती बसवा, असता बसू नका। तर हे आपले पूर्ण मोठे पक्षी, यांची अशा पद्धतीने ग्रोथ झालेली आहे। तर आपला हा छोटासा फार्म। तर व्हिडिओ कसा वाटला, उन्हाळ्यामध्ये कोंबड्या अंड्यावरती बसवावं का नाही बसवावं ते कमेंटमध्ये नक्की सांगा। तुमच्या इकडं वातावरण असेल तर तुम्ही बसू शकता, पण माझ्या इकडे मी बसून बघितल्या की उन्हाळ्यामध्ये काय रिझल्ट भेटतो। तर रिझल्ट तुमच्या समोर आहे। अशा पद्धतीने थोडी नुकसान झालेली आहे, पण रिझल्ट पण खूप चांगला भेटलेला आहे। जर तुमचे अंडे विकत नसतील तर तुम्ही कोंबड्या अंड्यावरती बसू शकता, काही हरकत नाही आहे। तर इथंच थांबतो। जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढील व्हिडिओ आपले लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। आपण कुक्कुटपालनाविषयी, गावरान कोंबडींविषयी माहिती घेऊन येत असतो। तर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढील व्हिडिओ लवकरात लवकर आपल्यापर्यंत येतील। धन्यवाद।